श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी पल्लवी. आज मी बनवणार आहे उपवासाची भगर आणि आमटी. चला तर मग लगेच सुरुवात करूया. एका पातेल्यामध्ये मी 1 ते 2 चमचे तूप घेतलेला आहे. त्याच्यावरती मी जिरं टाकलेलं आहे. थोडंसं जिरे चांगले तडतडू दिल्यानंतर त्याच्यावरती 1 वाटी भगर टाकलेली आहे. भगर तुपावरती चांगली परतून घेतली. भगर तुपावरती चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची. चांगली अशी पांढरट भगर झाली पाहिजे. ही पहा, अशी भगर पूर्णपणे पांढरी झाली पाहिजे. या पद्धतीने केल्यानंतर भगर मोकळी फडफडीत होते. आता अर्धा चमचा लाल तिखट टाकले, परतून घेतले. दुसरीकडे मी पाणी गरम करायला ठेवले होते. गरम पाणी ओतून घेतले. पाणी इथं गरमच वापरायचं आहे. गार पाणी वापरू नका, नाहीतर भगर लवकर शिजणार नाही. ढवळून घेऊया आता भगर. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. चवीनुसार मीठ टाकूया. अशा प्रकारे उकळी आल्यानंतर अजून एकदा ढवळून घेऊन झाकण ठेवून भगर आपण शिजवून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यात 4 हिरव्या मिरच्या घेतल्या. चवीनुसार मीठ टाकलं. इथं मिरच्या मी कमी घेतलेल्या आहेत. मिरच्या या खूप तिखट आहेत. मिक्सरला वाटून घेऊया. दुसरीकडे आता एक कढई गरम करून घेऊया. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 पळी तेल घेतले. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकलं. जिरं चांगलं तडतडू दिल्यानंतर आपण वाटून घेतलेली हिरवी मिरची त्यामध्ये टाकली. हिरवी मिरची चांगली परतून घेतली. हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत इथं आपण चांगली मिरची तळून घेणार आहे. मिरची नाही तळली तर आमटीमध्ये त्याचा ठसका बसू शकतो. मिरची चांगली भाजली गेलेली आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी ओतून घेऊया. दुसरीकडे मिरची वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यातच आपण 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचे कूट घेऊया. पाणी न टाकता मिक्सरला बारीक वाटून घेऊया. शेंगदाणे वाटून झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून परत मिक्सरला बारीक वाटून घेऊया. अशा पद्धतीने आपले शेंगदाण्याच्या कुटाची चांगली आपण ग्रेव्ही करून घेतलेली आहे. दुसरीकडे आपल्या आमटीला चांगली उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये हे शेंगदाण्याची ग्रेव्ही टाकून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून भांडं विसळून पाणी टाकून घेऊया. आमटी छान अशी ढवळून घेऊया. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका. दुसरीकडे आपली भगर चांगली अशी शिजत आहे. पाणी कमी पडल्यास त्याला पाणी टाकून थोडंसं ढवळून घेऊन झाकण ठेवून परत वाफ काढून घेऊया. आपली भगर छान अशी मऊसूत शिजलेली आहे. अशा पद्धतीने भगर केल्यानंतर भगर मोकळी फडफडीत होते. दुसरीकडे आपली आमटी पण शिजत आहे. आता आपण फराळीचं तळण तळून घेऊया. एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले. त्याच्यामध्ये मी बटाट्याचे शाबूचे पापड तळून घेतले. बटाटा शाबू याची चकली तळून घेतली. वेपर्स तळून घेतले. हे सर्व पापड आपण छान असे मंद आचेवर खरपूस असे तळून घेतलेले आहेत. तयार आहे आपली उपवासाची भगर, आमटी आणि तळण. चला तर मग ताट वाढून घेऊया. या श्रावण महिन्यात तुम्ही नक्की ट्राय करून बघा. उपवासाची भगर आणि आमटी कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.